सध्या एक टेबलची गरज नाही आहे. थोडं ढकल. त्या टेबलमध्ये लॅपटॉपचा जागा कमी मी डॉक्टर प्रीती काळे माहिती आहे सगळ्यांना विजिट भेटलेली आज आपल्याला सगळ्यांना आणि शांतदूत परिवार अगदी खूप कोपऱ्यापर्यंत पोचला गेलो. सध्याच्या ताज्याच विषयावरती आज बोलायचे आपल्याला त्याच्याविषयीची मिटिंग आणि गेट टुगेदर असं दोन्हीचं करून योग साधले आज. थँक्यू सो मच सगळेजण आल्याबद्दल. आणि याला आपल्या सगळ्यांनी प्रयत्न हा करायचा की जास्तीत जास्त रक्तदाते आपल्या कार्यक्रमाला आले पाहिजे. त्याच्यानंतर मग आपले गृहिणीप्रमाणे सरच खूप मोठ्या मुद्द्यावरचे आणि अतिशय लोकप्रिय व्यक्ती असल्यामुळे खूप मोठी लोक चांगली लोक भरपूर संख्येने येतात. पण आपणही आपल्याकडे सध्या तो त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. दुसरी गोष्ट आपण दरवर्षी काही रोगनिदानाच्या मोफत चाचण्या पण घेतो. डॉक्टर गोळे काळे आपल्यासाठी आहेत डॉक्टर काळे आणि प्रीती काळे आणि यांच्या सासूबाई सगळं खानदारच डॉक्टर आज मध्ये तर त्यांचंही आपल्याला सहकार्य असतं काय मेडिकल हॉस्पिटलमध्ये. आणि तिसरा विषय दरवर्षी आपण काहीतरी त्यांनी ॲड करतो नवीन कुठलं तरी ते यापासून अवयवदानाची जागृती त्याचं पण एक गांभीर्य ओळखून त्याचे खोले आपण 3-4 वेगवेगळे संस्थेकडनं काही लोक होतात. त्यातले गणेश पाकले असतात जुने स्टेमी आहेत आमचे ते म्हणजे फेडरेशनचे आम्ही फाउंडर डिरेक्टर वगैरे आहोत. तर ते बोलले आणखी पण काही येत आहेत आणि याच्यामध्येच आपण दरवर्षी सेवारत्न म्हणून जे पुरस्कारही देतो याच्यासाठी सामाजिक कार्य करण्यासाठी. तर असा एक सर्व समावेशित असा सुंदर रंजक असा तो कार्यक्रम सगळ्यांनी एन्जॉय करूया आणि जास्तीत जास्त सगळ्यांनी आपण यायची ही आपल्याला सगळ्यांची जबाबदारी. धन्यवाद. आणि प्रत्येकाला मग आपण दोन मिनिटे जरा मुख्य परिचय स्वतःचा म्हणजे सगळ्यांनी ऐकण्यासाठी स्वतःचं नाव आणि पण काय करतो काय करायचं कोणाला हॉस्पिटल असताना समीकरण झालं त्यावर्षीचे डॉक्टरसोबत ते असं म्हणत होते की जानेवारीचं याला द्या आणि मार्चचं आम्ही घेतो. डिसाईड झाली की प्रोसिजर मार्च महिना वगैरे लोकांना वेळ लागतात निश्चितपणे आपण त्याची गरज आपल्याला आपल्या कुटुंबात कुणालाही समाजातल्या लोकांना लागते तेव्हा मला आपण तातडीने रक्त मिळालं रक्त दिल्याशिवाय तातडीने मिळणार नाही. त्यामुळं बऱ्याच अजूनही शंका असतात अशक्त नाही काहीतरी त्रास होईल असं एक लोक हे असतं. तसं काय माझी आई रेसिपी आणि निघून जातो खऱ्या अर्थानं राष्ट्रीय एकात्मता आणि धार्मिक सेवा कारण रक्त मारणारा एक कुठल्या पक्षाचा जातीचा असला तर त्याच्या डोक्यात चुकून विचार येत नाही मी या पक्षाचा या गटाचा मला त्याच माणसाचं ताबडतोब मान्य व्यक्त पाहिजे येणाराही तो विचार करण्याला असं चांगलं बोलून लागणार आहे. महत्त्वाचं सगळ्या गोष्टी आजकाल बाजारात आर्टिफिशियल मिळतात मॅन्युफॅक्चरिंग तयार करून देतात औषधं सगळ्या व्यवस्था देवाने अजून रक्त तयार करण्याचं फार्म्युला केलेलं आहे. त्यामुळं मानवी रक्तच पवित्र कार्य आहे. आपण आपल्याला सगळं सांभाळून प्रत्येक सामाजिक बांधणी करून आत्महत्या कार्यक्रमावर उपस्थित प्रार्थनीय आहे. परंतु दुसरी विनंती महत्त्वाची आहे की आपल्या परिवारातले आपल्या ओळखीचे मित्रपरिवारातले रक्तदान करू शकतील. वयाच्या 65च्या आतले 20-25 रक्तदाते जास्तीत जास्त ब्लड कलेक्शन तिथे होईल. त्या दृष्टीने थोडंसं समक्ष भेटी आपले काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म असेल तर त्याच्यावर
काय आहे सगळ्यांचं मनापासूनचं सहकार्य आम्ही अशी मॉडेल कॉलेज सांस्कृतिकच्या अध्यक्षपदाबद्दल अवयव काय नक्की हा विषय स्वच्छच आहे बऱ्याचशा क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये माझा व्यवसाय आणि कामं असतात त्यामुळं सातत्याने सगळ्या लोकांची संपर्क असतात आम्हीच आपली व्यापारी असोसिएशन आपल्या आमचेही काही व्यापारी 6,000 रजिस्टर्ड आहे त्यांना मी सांगतो ते आपल्या सगळ्या गोष्टी आणि चिनी शब्द का वापरला मी त्याचं कारण सांगते. शब्द वापरला तुमचं नाव टाकून टाकीतात लक्षणीय शब्द झाले तर आम्हाला ब्लड कनेक्शन फक्त जर मोठ्या मुद्द्यावर असल्यामुळे मी बरेच वर्षापासून आपोआपच त्याचं जॉग्राफिकल सर्वे मोठा असल्यामुळे आणि तुमचं त्यांच्याकडे असल्यामुळे मी निवडलं नाही तर Hello, my name is Pradeep Jadhav. I have completed my BE and MTech from CUET College. I am doing business, not doing any job. In construction, I have got running projects in Mumbai and Pune. Aun, Baudan और Pune में मेरे 3 प्रोजेक्ट चल रहे हैं. Apart from that, उनके साथ थोड़ा बहुत मुझे मिल गया था सोशल वर्क करने का मौका, तो उनके साथ थोड़ा सा चल रहा है. और बाकी आप लोगों के साथ तो हमेशा मैं जुड़ा हूँ. आपके लाइफ में चिंता है आपको Yes, तो उनके हॉस्पिटल दिखाना भी मैं प्रॉपर मेंबर भी हूँ फ्रेड है कि इसमें भी करेंगे माझे चांगले माझे कार्यक्रमाला उभे नमस्कार, मी सप्तरंगी आहे. डॉक्टर आंबेडकरांनी बोलते समाज आहे आणि आपल्या अस्तित्वाची लढाई करताना समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. त्या प्रेरणेने समाजासाठी काही काम करत आहे. पुण्यामध्ये ते मुलं पुण्याला शिक्षणाचं बाहेर करणं शिक्षणाच्या बाहेर घरामध्ये मुलं बाहेर शिक्षणासाठी पण अशी काही मुलं आहेत ते रिक्षा तर त्या मुलांना शिकवायचं पुण्यात शाळा चालतात. त्याचप्रकारे मुलांसाठी तुमचं चालू राहण्यासाठी तुमचं 50 सतत रुग्णालय